फक्त मराठी. कदाच तिला माहिती नाहीये. ती चालली आहे, कपडे बदलायला चालली आहे. चित्रा, हो. मी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. मी वाड्यावर जाणार. मी मोडता घालत नाहीये, पण तू वाड्यावर जाऊ नयेस एवढंच मला तुला सांगावंसं वाटतंय. हे ठरवण्याआधी मी 100दा विचार करून झालाय. आणि ती फॉरेनची सटवी बी आली आहे ना वाड्यावर, तिला बी भेटायचंच आहे आणि बघायचंय ती कोण आहे ती. तरी मला वाटतच होतं, पण उगाच तिला गावभर शोधत होतो. हे आपण मनोरमा बरोबर जाऊया का वाड्यावर? हळू बोल ना. ती नेणार आहे का आपल्याला? हे मी विचारू का तिला? आता किती घाई करतेस, जरा थांब ना. अरे आपल्याला वाड्यावर गेल्यावर कोणी अडवतं का? नाही. अरे उलट तिकडे ना आपलं कौतुकच होतं. हो, चला मग आपण वाड्यावर जाऊया आणि त्या हिरोईनला दाखवून देऊया बळी खोताच्या घरचे होत. मग ती आपलं सगळं ऐकायला तयार होईल. हा, आणि मग त्या चित्राच्या नाकावर टिचून आपण त्या हिरोईनला आपल्या घरी घेऊन येऊया. मग चित्रापेक्षा आपला मान मोठा आहे वाड्यावर. चित्र कोण आहे रे? तिचा काही संबंध आहे का वाड्याशी? बघ ना. चला 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 चल 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 चल. पण ही मनोरमा नेणार आहे का आपल्याला वाड्यावर? हा देश वेगळा आहे, इथले रीतिरिवाज वेगळे आहेत. तेव्हा जसा देश तसाच वेश, असं करूनच राहावं लागेल. असले कपडे घालून इथे फिरलेलं चालणार नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे एकदा, पण निलोफरसाठी इथल्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत ना. हो काय, मला रागवलो नाही होत आम्ही त्यांच्यावर. त्या इथे काहीच दिवसांच्या पाहुण्या असल्या तरी त्या आता वाड्यावर राहत आहेत. तेव्हा इथले रीतिरिवाज त्यांना पाळावेच लागतील. नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण निलोफर तशी हुशार आहे. म्हणजे मराठी शिकण्याचा प्रयत्न करते ती. भाषेबरोबर इथल्या परंपरा सुद्धा जाणून घेतल्या तर जास्त बरं वाटेल आम्हाला. हे सगळं आम्ही सुद्धा बोलू शकलो असतो त्यांच्याशी, पण त्यांच्याशी बोलताना तुमची मध्यस्थी ही लागणारच. तेव्हा तुम्हीच काय ते बोला. ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. येऊ? या. पण तू सांग. काय चाललंय र? काय चाललंय? कुठे टाका टाकायचं ठरवताय? वाड्यावर. वाड्यावर जायचंय मला. आम्हाला पण वाड्यावर जायचंय. तुम्हाला मी वाड्यावर जायचंय? हो. तुला मी वाड्यावर जायचंय? चला. का बसा. हा, लागले लगेच उड्या मारायला. वाड्यावर काय जेवण वाढलंय वय? हा, गपगुपात बुका वाचत बसायचं. पण आम्हाला
एकदा सांगितलं ना व हा वाड्यावर जायचं नाव काढलं सर गाठ माझ्याशी तंगड तोडून हातात देईन एकेकाच्या. दुसरं काही काम नाही बाई तुम्हाला पण आम्हाला विरा काय गे भवानी वाड्यावर जायचं तुला हा एकदा सांगितलं डोसक्यात शिरत नाही तुझ्या. चला चला अगं जा. चल तू बाहेर जा. आईचं ऐकत नाही म्हणजे काय? आई काय खाऊ वाटलं का तुम्हाला? आई चुकलं आमचं, पाया पडतो. आम्ही नाही जाणार वाड्यावर. पोरग सुधारतंय वाटतं हळूहळू.